इथं हा ट्रेड प्लॅन केलेला काय तर मार्केट स्ट्रक्चर म्हणून वर केलेला हा जो आपण बघतोय ना हा एफयूजी सोडला मार्केटने इथं सॉरी हा एफयूजी सोडला हा जो आपण बघतोय ना एका तासाचा एफयूजी एका तासाच्या एफयूजीमध्ये मार्केट ऑलरेडी त्याला टॅप केलेलं हा हिडन एफयूजी राहिला हा सॉरी हा मार्केटने एका तासाचा एफयूजी टॅप केलेला हा हिडन एफयूजी राहिला त्याच्या लोच्या खाली हा हिडन एफयूजी राहिला आपण काय केलं तर सेम 5 मिनिटात शिफ्ट झालं 5 मिनिटात शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटात इथं एक ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी दिसला इथं ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी तर प्लस इथं लिक्विडिटी दिसत होती ही लिक्विडिटी पेंडिंग दिसते इथं मार्केटने स्विंग क्रिएट केला हाय ब्रेक नाही झाला तर ह्या दोन्हीच्या सुद्धा लिक्विडिटी करून जे की इक्वल हायची लिक्विडिटी करून आणि ह्या स्विंगची लिक्विडिटी ब्रेक झाली आणि मार्केट कुठे आले तर लिक्विडिटी ब्रेक करून काही एफयूजीला टॅप करून जाणार होतं त्यावर ऑलरेडी आपण लिमिट ऑर्डर लावली होती सेम हा कुठला सेटअप झाला आपण जो टर्टल सूट सेटअप बघतो मार्केट लिक्विडिटी घेतं ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजीला इथं टॅप करतं मार्केट वर जातं हा सेटअप आपण बघतो जे लोक आपण डिमांडवर ऑर्डर ब्लॉक मार्क करतात तिथं येऊन बाईंग सेटअप बनवतात जसं की बऱ्याच लोकांनी काय केलं असेल तर हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला असेल इथं सेटअपची वाट बघितली असेल त्याच्या खाली सेटअप असेल तो त्यांचा एसल जाऊन एफयूजी मार्केट टॅप करून आता आपण टार्गेट काढले फर्स्ट टार्गेट ठेवले 130 पिपचा स्टॉप लॉस आपला जवळपास 80 पिपचा स्टॉप लॉस ठेवला होता स्टॉप लॉस काय ठेवला तर जो ऑर्डर ब्लॉक आहे ऑर्डर ब्लॉक लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला जो एका तासाचा उदी आहे त्याच्या लोच्या खाली टार्गेट काढले फर्स्ट टार्गेट ठेवले आपण 130 पिप सेकंड टार्गेट ठेवले 310 पिप्स आणि थर्ड टार्गेट आपलं 560 पिप्स आपण ट्राय करूया 560 पिप्स कमी कमी 500 पिप्स घेण्याचा आपण ट्राय करू तर आता आपण डिस्कस केला होता ना जस्ट थोड्या पॉईंटसाठी एसल जायचं राहिला बघू शकतो आपण इथं मार्केट कुठपर्यंत येऊन गेले पर आपल्या एसल पर्यंत येऊन गेलं होतं जस्ट थोड्या पॉईंटसाठी आपल्या एसल राहिला आता आपल्या एसल गेला आपण टार्गेट त्याचा मोठं टार्गेट शिकवणार आहे वेट करूया एकतर एसल घेऊ एकतर टार्गेट घेऊ मोठं बघूया काय जो आपला मग चालू होता जो एवढा आपण कॉस्ट टू कॉस्ट किंवा मायनस चालू होता तो आता जवळपास $3-3.5 प्लसमध्ये आला बघू शकतो आपण 3.80 चालले $20 का चालू केले आपण जे आता चॅलेंज घेतले त्या चॅलेंजसाठी मिनिमम 50 काय होतं ठीक आहे मी 20 केले मोबाईल 20 करून ह्या बाजूचा टाकून कुठपर्यंत जाते $4 चालू वेट करूया काय होतं टार्गेट पुढचा अपडेट मी करत आहे सो हा डेट आपण बघत होतो जवळपास 100 टिप्स कॅप्चर झाले आपल्याला आपलं फर्स्ट टिप होतं 130 टिप्सचं ते आता अचीव होईल त्यानंतर आपण ट्राय करणार आहे जे आपण बोललो होतो की कमीत कमी आपण 500 टिप्स घेण्याचा ट्राय करू आपल्या टार्गेट 560 टिप्स आहे तर फर्स्ट टार्गेट आपण 130 असेल 130 झाल्यानंतर आपण आपला जो स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस ट्रेल करूया आणि कॉस्ट टू कॉस्ट ठेवूया त्यानंतर आपण पूर्ण ट्रेड तो सोडून देऊया त्यानंतर आपलं सेकंड टार्गेट 310 टिप्स ठीक आहे पुढचे नेक्स्ट अपडेट जसं होईल तसं मी टाकायचं जो फर्स्ट टिप होता तो आपला झाला 130 टिप्सचा बघू शकतो 130 टिप आतापर्यंत झाले नका काय 130 टिप्स डन झाली स्टॉप लॉस ट्रेल करू आणि वेट करू सेकंड टिपीसाठीचा एंट्री घेतली अजून हा ट्रेड चालू जवळपास पूर्ण आता दिवस 4-5 तास झाले हा ट्रेड आपला चालू आहे अजून सेटअप बसून 160-170 पत्ता याचा प्रॉफिट चालू बघू शकतो ओके जसंही आपलं सेकंड टार्गेट जे आपण ठेवलं ते झाले की मी प्रत्येक अपडेट देईल मार्केटिंग मुवमेंट दिली आहे मार्केट हाच आपला झोन होता या झोनच्या वर केलं आणि आपला आता की मार्केट इथून रिटेस्ट होऊन आपलं जे सेकंड टार्गेट आहे ही लेवल ओके 4180 या लेवलला मार्केट अजून सुद्धा आपला ट्रेड चालू आहे जो ट्रेड चालू होता नेमप्रमाणे मार्केटने काय केली लिक्विडिटी घेतली जो आपल्या टिपी होता त्याच्यावर मार्केटने रिटेस्ट केलं आणि वर चाललं होतं पण ठीक आहे काय अडचण नाही मार्केटून खाली आलं आपला ट्रेडिंग स्टॉप लॉस जो आपण इथं शिफ्ट केला होता आपला ट्रेडिंग स्टॉप लॉस केला ठीक आहे बघू पुढच्या ट्रेडमध्ये काय होतं आपण जो टार्गेट बघत होतो ज्याचं टार्गेट आपण ठेवलं होतं जवळपास 4200 आसपास ठेवलं होतं जे आपण टीपी 2 ठेवलं होतं ते 4188 ठेवलं होतं त्या दिवशी आपल्याला फक्त टीपी 1 टार्गेट झालं होतं तिथून मार्केट खाली आपला ट्रेलिंग असेल आपला सिटी एक्झिट बुक केला त्यानंतर आपला व्ह्यू मार्केटचा कसं सही होता बघा मार्केट खाली आला आपल्या एसएल हिट केला ओके मार्केटनं पुन्हा वर केलं मार्केट आपण काय केलं हाय ऑर्डर ब्लॉक मार्क केला मार्केट सेमीत आलं ॲज इट इज इथून आपल्याला काय पाहिजे एमएसएस पाहिजे होता यासमोर एक एमएसएस झाला बायस जे महत्त्वाचे कसे महत्त्वाचे असतात एमएसएस झाल्यानंतर आपली एंट्री ह्या पॉईंटवर इथे एक्झॅक्टली जे की ह्या ऑर्डर ब्लॉकवर आपली एंट्री इथं बनते आणि सेम एक्झॅक्ट टार्गेट मार्केटनं बघत असेल जे आपण टीपी ठेवला होता त्या दिशेने मार्केट चालले म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी किती पॉईंट आपल्याला दिलेत तर 420 पिपची मुवमेंट झाली आपल्या टीपी 1 पर्यंत आणि हाय गेला त्याचा 480 पिपचा